पावसाळ्याची गडबड गडावर चालू झाली. साऱ्या घरांना झडी लावून घेण्यात आल्या. गडावरच्या पागेच्या गंजी बांधून घेण्यात आल्या. पाचाडहून अंबारखान्यात धान्य भरले जात होते. पश्चिमेकडचे वारे सुटले. सागरावरून येणाऱ्या ढगांनी आकाशात छपरी धरली. गार वाऱ्यांनी पावसाची नांदी दिली. मृगाचे शिडकावे पडू लागले. पावसाळा आला की फौजेला उसंत मिळे. पण राजांनी सर्व फौजेला उसंत दिली नाही. मोरोपंतांच्या सह काही फौज जंजिऱ्यात गुंतली होती. राजांचे नजरबाज भागानगरपर्यंत पोहोचले होते. निराजीपंत औरंगाबादेला बहादूर खानाकडे गेले होते. राजे सर्व बातम्या ऐकत होते. गडाच्या विवेक सभेला रंग भरत होता. सकाळी स्नान आटोपून राजे महालात आले. मनोहारी राजांच्या देव्हाऱ्यासमोर बेलपत्रे ठेवीत होती. 2 दिवसात राजांना मनोहारी दिसली नव्हती. मनू, तुझा पत्ता कुठं आहे? पाचाडला गेले होते. पाचाडला? ते बरं. पण त्याचे उत्तर मनोहारीला द्यावे लागले नाही. महालात येणाऱ्या सोयराबाईंनीच त्याचे उत्तर दिले. 4 दिवसांनी मासाहेबांचं श्राद्ध. तेव्हा व्यवस्थेसाठी तिला पाठवली होती. मासाहेबांच्या आठवणीबरोबर राजांचा जीव भारावला. एक दीर्घ निश्वास सोडून ते म्हणाले, पाहता पाहता 2 वर्ष निघून गेली. पण मासाहेबांची आठवण एक दिवसही मनातून हलत नाही. एक माणूस जातं, पण केवढं रीतेपण निर्माण करून. राजांनी क्षणात तो विचार मागे सारला. त्यांनी सोयराबाईंना विचारले, मग सर्व तयारी झाली? हो. आनाजींना पण गडाखाली पाठवलंय. कसलीच कमतरता ठेवू नका म्हणून मी बजावलंय. राजे खिन्नपणे हसले. राणीसाहेब, माणूस असेपर्यंत आपण जे करू तेच खरं. त्याच्या पश्चात या गोष्टी केल्या काय आणि न केल्या काय सारख्याच. श्राद्धाला काहीच का महत्त्व नाही? तसं मी म्हटलं नाही. त्या व्यक्तीच्या श्रद्धेचं ते प्रतीक. त्या थोर आत्म्याची जाण वर्षातून 1 दिवस तर मनात प्रकटावी म्हणून हा दिवस पाळायचा. एका गमावलेल्या आठवणीला उजाळा द्यायचा. आलेला एकाकीपणा त्या आठवणीत विसरण्याचा प्रयत्न करायचा. राणीसाहेब, सर्व गोष्टी चांगल्या तऱ्हेनं चांगल्या मनानं करा. मासाहेबांची आठवण जतन करण्यात आपणा सर्वांचं हित आहे. महादेव महाली आला. त्याने वर्दी दिली. बाळाजी आले आहेत. एवढ्या सकाळी? ठीक आहे, त्यांना बोलाव. सोयराबाई मनोहारी आतल्या दरवाजाने निघून गेल्या. बाळाजी महाली आले. बाळाजी, या. काय खबर आणलीत? मोगलाईतील एक सरदार महम्मद कुली खान आपल्या दर्शनासाठी आले. महम्मद कुली खान? राजे विचारात पडले. क्षणभर राजे ते नाव आठवण्याचा प्रयत्न करीत होते. क्षणात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य विलसले. ते म्हणाले, आम्ही महम्मद कुली खानांना ओळखीत असू असं वाटतं. सायंकाळी सर्वांना सदरेवर यायची आज्ञा करा. आम्ही कुली खानांची भेट तिथंच घेऊ. जी म्हणून बाळाजी वळले. बाळाजी? जी. कुली खान आमच्या भेटीला येतील तेव्हा ते निशस्त्र आहेत याची खात्री करून घ्या. जी. तोवर त्यांची गडावर चोख व्यवस्था ठेवा. त्यांच्याबरोबर कोण आहे? त्यांचं अश्वपथक पाचाडला आहे. संगतीत 2-4 हशम आहेत. ठीक, जा तुम्ही. बाळाजी गेले. राजांनी मनोहारीला बोलावणे पाठवले. मनोहारी आली. तेव्हा राजे बैठकीवर बसून आराम करीत होते. मनोहारी, धाकट्या राणीसाहेबांना आम्ही बोलवलंय म्हणून सांग. थोड्या वेळाने पुतळाबाई महालात आल्या. राजांनी आज्ञा केली. राणीसाहेब, आज बुद्धिबळ खेळावी असं मनात आहे. आमचा पट काढा. आत्ता? हो. आमच्या अस्वस्थ मनाला तेवढाच विरंगुळा वाटेल. पुतळाबाई हसल्या. त्यांनी बुद्धिबळाचा डाव मांडला. राजे म्हणाले, तुम्ही सुरुवात करा. पुतळाबाईंनी राजासमोरचे प्यादे उचलले. एक घर पुढे सारले. राजांनी सांगितले, पुतळा, राजासमोरचं प्यादं प्रथम चालवू नये. बहुधा ते प्यादं खर्ची पडतं. पण राजा सुखरूप राहतो ना?
ते प्याद्याच्या ध्यानी येत नाही. काय म्हटलं? काही नाही. बरं आठवलं. आज एक मोगल सरदार आपल्या भेटीला आले आहेत. सायंकाळी सदरेत आलात तर तुम्हालाही गंमत बघायला मिळेल. येईन ना. राजांनी उंटासमोरचे प्यादे पुढे ढकलले. सायंकाळी खासे सदरेत सारे गोळा झाल्याची वर्दी राजांना आली. राजे सदरेकडे निघाले. सदरेत संभाजीराजे आधीच गेले होते. साऱ्यांचे मुजरे घेऊन राजे आपल्या उच्चासनावर स्थिर झाले. रघुनाथ पंत, येसाजी, हंबीरराव, आनंदराव, बाळाजी ही मंडळी हजर होती. राजांनी महम्मद कुली खानांना दरबारी आणण्याची आज्ञा केली. साऱ्यांची नजर दरवाजाकडे होती. राजांनी उजव्या बाजूच्या खिडकीकडे पाहिले. जाळीच्या पडद्याआडची हालचाल नजरेत आली. राजांच्या चेहऱ्यावर नित्याचे स्मित प्रकटले. सारी सदर मोगलाईचे कोणते राजकारण शिजते हे पाहण्यास आतुर बनली होती. महम्मद कुली खानाने सदरेत प्रवेश केला. त्याने राजांना कुर्निसात केला. त्याचा स्वीकार न करता राजे बोलले, महम्मद कुली खान. महाराज. महम्मद धीर करून बोलला, महाराज सुद्धा विसरला? मुजरा सुद्धा विसरला? त्या शब्दांबरोबर महम्मद कुली खानाचे शिर झुकले. डोक्यावरची मोगलाई किमॉश, अंगातला मोगलाई अंगरखा, पायातली विजार या वेशाचा महम्मदला विसर पडला. उभ्या जागी तो रडू लागला. सारी सदर आश्चर्यचकित झाली. राजे संथपणे म्हणाले, महम्मद कुली खान, औरंगजेब बादशहाचे 50,000 निष्ठावंत सरदार. महाराज, क्षमा क्षमा. आणि तुम्हाला पाहून आमच्या मनाला केवढ्या वेदना होतात याची कल्पना यायची नाही. नेताजी, तुम्ही आमचे आप्त, एकेकाळचे आमचे सेनापती. आठवा तुमचा पराक्रम, खुद्द आमची प्रतिमा असा तुमचा लौकिक होता. तुम्हाला लोक प्रति शिवाजी असं समजत होते. तेच नेताजी आमच्या समोर महम्मद कुली खान म्हणून येतात. महाराज, मी चुकलो. नेताजी कळवळले. सारी सदर चकित होऊन पाहत होती. नेताजी पालकरांची ओळख अजून पटत नव्हती. नेताजी, काय केलं हे? आमचा पडता काळ पाहताच अवघ्या 3,000 साठी आदिलशाही जवळ केली. मिर्झा राजांनी 5,000 देव करताच आदिलशाही सोडून मोगलाईला मिळाला. तुम्हाला पाहून औरंगजेबाला कोण आनंद झाला असेल? त्यानं तुम्हाला आणखी कोणती मनसब देव केली की जिच्यासाठी तुम्हाला तुमच्या धर्माचाही विसर पडला? राजांचा एक एक शब्द चाबकाप्रमाणे नेताजीच्या अंगावर फुटत होता. नेताजींनी आपली घायाळ नजर वर केली. महाराज, मी हौसेनं मुसलमान झालो नाही. माझ्यावर सक्ती करण्यात आली. मला मानावंच लागलं. 3 वेळा पळून जायचा प्रयत्न केला, पण यश आलं नाही. संधी मिळताच मी आलो. कोणाला सांगता हे नेताजी? मला? धाकूटपणापासून आम्ही या देशात आहोत. खरं खोटं आम्ही जाणतो. माणसाचं माणूस ओळखतो. 9 वर्षामध्ये आज पळून जायला सवड मिळाली. तुम्ही मुसलमान झालात आणि आपल्या बायका मुलांनाही मुसलमानी धर्म स्वीकारण्याचा सल्ला दिलात, हे खोटं? नेताजींची मान खाली झुकली. राजांचा संताप वाढला होता. त्यांचा आवाज मंदावला होता. खरंच औरंगजेबानं तुमच्यावर मोठी कृपा केली. हिंदू धर्माला कलंक असलेले तुम्ही, त्यानं तुम्हाला आपल्या धर्मात जागा दिली. नेताजी धावला. राजांच्या समोर आसनाजवळ त्याने मस्तक टेकले. राजे, मला वाचवा. तुम्ही आप्त म्हणून नको, पण छत्रपती म्हणून पायांजवळ जागा द्या. मला माणसात घ्या राजे. राजे म्हणाले, नेताजी उठा. या अश्रूंना काय अर्थ आहे? परमेश्वरानं आम्हाला छत्र दिलं ते जीवाच्या पायघड्या घालून श्रींचं राज्य उभं करणाऱ्याच्या रक्षणासाठी. ज्या माणसाला राज्याशी इमान नाही, दिलावचनाची चाड नाही, एवढंच नव्हे तर स्वधर्माबद्दल निष्ठा नाही, त्याच्याबद्दल आम्ही काय करणार? असे आमच्या समोर येण्यापेक्षा रणांगणात गाठ पडली असती तर फार बरं झालं असतं. नाही नेताजी, देशद्रोह्याला आमच्या राज्यात छत्र नाही. नेताजींच्याकडे एकदाही न पाहता राजे सदरेतून निघून गेले. संभाजीराजे नेताजींच्याकडे धावले. सारे गोळा झाले.
नेताजींच्या शोकाला सीमा राहिल्या नव्हत्या. केलेले सांत्वन त्यांच्या कानांपर्यंत पोहोचत नव्हते. महादेव सदरेत आला. त्याने संभाजीराजांना सांगितले. महादेव सदरेत आला. त्याने संभाजींना सांगितले. संभाजीराजे महादेवाच्या पाठोपाठ आत गेले. आत पुतळाबाई सगुणाबाई उभ्या होत्या. पुतळाबाईंनी डोळे टिपले. पुतळाबाई म्हणाल्या, नेताजी काकांना तुमच्या महाली घेऊन चला. जी, संभाजीराजे म्हणाले. संभाजीराजांच्या महाली नेताजी बराच उशीर होते. दिवे लागण झाल्यावर ते वाड्याबाहेर गेले. रात्री राजांच्या महाली पुतळाबाई आल्या. राजांच्या शेजारी त्या उभ्या होत्या. पुतळाबाईंच्या म्लान चेहऱ्याकडे पाहून राजे गंभीर झाले. त्यांनी विचारले, पुतळा, काय झालं? एक मागणं मागितलं तर द्याल? मुळीच नाही, राजे म्हणाले. तुम्ही नेताजींच्या बद्दल रदबदली करायला आलात ना? खरं आहे. किती केलं तरी ते बाईंचे काका. त्यांच्याकडे पाहवत नाही. त्यांना परत नाही राणीसाहेब. नेताजींचा गुन्हा फार मोठा आहे. आम्हाला उगा भीड घालू नका. पुतळाबाई काही बोलल्या नाही. काही क्षण त्या तशाच उभ्या होत्या आणि नंतर महालाबाहेर जाऊ लागल्या. निघालात? जी, जाते ना. रागावलात? छे, मुळीच नाही. पुतळाबाई हसण्याचा प्रयत्न करीत म्हणाल्या, मला माहीत आहे आमची तेवढी योग्यता नाही. कोणाबद्दल बोलता? राजांनी आश्चर्याने विचारले. थोरल्या राणीसाहेब, दुसरं कोण? बजाजी असेच मुसलमान झाले होते, पण त्यांना पायांजवळ जागा मिळाली. त्यांनीही हाच गुन्हा केला होता. माझी तक्रार नाही. मी रागावले नाही. शब्द टाकण्याआधी मला कळायला हवं होतं. पुतळा, राजे उद्गारले, थांब, जाऊ नको. निदान तू तरी आम्हाला समजून घे. बजाजी आदिलशाही सरदार होते. आदिलशाहीशीच एकनिष्ठ राहिले, पण नेताजी आपले होते. आमचे सेनापती होते. त्यांचं इमान आमच्याकडे रुजू झालं होतं. आमच्या मनात त्यांच्याबद्दल जिव्हाळा होता. ही सारी नाती त्यांनी होऊन तोडली. नेताजी आम्हाला सोडून गेले. मनाला फार वाईट वाटलं. पण जेव्हा धर्म बदललेला समजलं तेव्हा कैक दिवस आमच्या मनाला चैन पडला नाही. त्यांच्यासाठी आम्ही फार यातना भोगल्यात राणीसाहेब. माझं काही म्हणणं नाही. मी जाते. राजे उठले. थांब म्हणत ते त्यांच्या जवळ गेले. त्यांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. इकडे बघ. पुतळाबाईंची नजर वळली. राजांच्या चेहऱ्यावर स्मित होते. पुतळा, काळजी करू नको. आम्ही नेताजींना परत आमच्यात घेऊ. खरं? अगदी खरं. क्षणभर आम्हीही विसरलोच होतो. नेताजी किती केलं तरी आपल्या माणसांना शिक्षेऐवजी क्षमा करणं योग्यच आहे. माझ्यासाठी का म्हणताय? तुमच्यासाठी म्हटलं तरी कुठं बिघडलं? तुमचा तो हक्कच आहे. पण पुतळा, पुन्हा कधी याविषयी शंका धरू नको. आमच्या मनाची पारख करण्यात निदान तू तरी चुकू नको. सगुणेला, धाकट्याबाईंना तसं सांगू? जरूर सांगा. नेताजी जरूर आमच्यात येतील म्हणावं. पुतळाबाई आनंदाने वळल्या. जीवनातल्या परमोच्च आनंदाचा क्षण उपभोगीत असल्याची जाणीव पुतळाबाईंना होत होती. त्या आनंदात त्यांचे भान हरपत होते. जिजाबाईंचे श्राद्ध आटोपून राजे गडावर आले. आषाढ वद्य चतुर्थीला राजांनी प्रायश्चित्तपूर्वक विधीपूर्वक नेताजींना हिंदू करून घेतले. सर्वांनाच त्या घटनेचा आनंद झाला. नेताजींना हिंदू करून घेतल्यानंतर 2 प्रहरी खास मेजवानी झाली. तीत नेताजींना शेजारी घेऊन राजे पंक्तीस बसले. नेताजींना पुनर्जन्म झाल्याचा आनंद वाटत होता. पंगत सुरू होण्याआधी नेताजी उठले. त्यांनी राजांच्या पायांवर डोके ठेवले. राजांचे पाय नेताजींच्या अश्रूंनी भिजत होते. नेताजी, हे काय? उठा. झालं गेलं होऊन गेलं. आता त्यावर विचार करू नका. मागचं काही आठवू नका. राजे, तेच माझं मागणं आहे. धर्मात घेतलं, माणसात आणलं. पूर्वी होतो तसं सेवेला रुजू करून घ्यावं. नेताजींच्या नजरेला राजांची नजर भिडली. नेताजींची नजर झुकली. सारी पंगत जीवाचे कान करून राजांचे उत्तर ऐकण्यास आतुर होती. नेताजी, ते होणे नाही. त्याचा हट्ट करू नका.
आपणहून पायरी सोडली ती पुन्हा मिळणे कठीण आहे. यात सुख माना, राज्याची सेवा करा. केलेलं विसरून जाणे इतपत थोर पराक्रम केलात तर त्या पराक्रमाला साजेशी जागाही आपोआप तुमच्याकडे चालत येईल. रक्तापेक्षा आम्ही कर्तृत्व ओळखतो. कर्तृत्ववान माणसाला इथं नेहमीच किंमत दिली जाते. नेताजींना काही बोलायचा धीर झाला नाही. पावसाळ्याने जसा जोर धरला तसा रायगडच्या राजकारणालाही रंग भरला. गोवळकोंड्याच्या मदडांनांच्या मध्यस्थीने आदिलशाही राजांचा तह झाला. कृष्णा नदी ही 2 राज्यांच्या मधील सरहद्द ठरवण्यात आली. त्यामुळे आदिलशाहीचा बालाघाटी मुलूक राजांच्या ताब्यात आला. राजांनी 3 लक्षांचा नजराणा व 1 लाखांची खंडणी आदिलशाहीला द्यावी असा तह झाला. त्या तहाने राजांना खूप समाधान वाटले. अनाजी मात्र साशंक होते. त्यांनी विचारले, हा तह टिकेल? राजे सहज बोलून गेले, अनाजी, हा तह टिकणार नाही हे समजायला ज्योतिषी लागत नाही. काही काल मात्र टिकेल. तेवढाच अवधी आम्हाला हवा. कर्नाटकची मोहीम आटोपून येईपर्यंत हा तह टिकला तरी खूप झालं. राजांनी तसाच तह करण्यासाठी निराजीपंतांना औरंगाबादेकडे पाठवले होते. निराजीपंत भीमातीरी असलेल्या पेडगावच्या बहादूर खानाच्या छावणीत तहाच्या वाटाघाटी करण्यात गुंतले होते. हवी ती खंडणी, बादशहाची चाकरी संभाजीराजांना मनसबदारी यांची आणि हवे होते. ते कबूल करण्याची मुभा निराजीपंतांना दिली होती. त्यामुळे त्याबाबत राजे निश्चिंत होते. भागानगरच्या दरबारी प्रल्हाद निराजी राजांचे वकील म्हणून होते. रघुनाथ पंतांनी प्रल्हाद निराजींना राजांची भागानगरच्या भेटीची इच्छा कळवली होती. गोवळकोंड्याच्या उत्तराची राजे वाट पाहत होते. एके दिवशी संतप्त झालेले राजे सदरेत आले. जेजुरीचे घडशी आणि गुरव यांच्यामध्ये हक्कासंबंधी वाद निर्माण झाला होता. चिंचवडचे देव जेजुरीला गेले असता त्यांच्या कानांवर ही बातमी गेली. त्यांनी न्याय करण्याचे अभय देऊन घडशी व गुरव यांना चिंचवडला बोलावले. देव न्यायाला बसले. त्यांच्या मतानुसार त्यांनी घडशांना दोषी ठरवून घडशांचे हक्क गुरुवांना देऊन टाकले. त्या अन्यायाने घडशी संतापले. देवांनी त्यांच्यावर न्याय मान्य करण्याची सक्ती सुरू केली. घडशी घाबरले. ते पळून जाऊ लागले. पाहताच देवांनी त्यांना पकडून आणले. त्यांना बेदम चोपले. घडशांना सिंहगडावर पाठवून त्यांना खोड्यात टाकण्याची आज्ञा किल्लेदारांना दिली. चिंचवड संस्थानाच्या देवांचा दबदबा मोठा. खुद्द राजे त्यांना मानित असत. सिंहगडाच्या किल्लेदाराने देवांची आज्ञा मानली आणि घडशांना खोड्यात टाकले. घडशांची बायका पोरं राजांच्याकडे तक्रार घेऊन आली. तो सारा प्रकार ऐकून राजे संतप्त झाले. सदरेत येताच त्यांनी अनाजींना बोलावून घेतले. अनाजी, देवांचा काय प्रकार आहे? मलाही तो आत्ताच कळला. देवांना आम्ही गुरुसमान मानतो. याचा देवांनी भलताच अर्थ घेतलेला दिसतो. राज्यकारभारातही ते भलतीच लुडबुड करू लागले. अनाजी, त्यांना स्पष्ट कळवा की धर्मकारण करता तो आपला अधिकार आहे, पण राजकारणात आपण असला हस्तक्षेप करणे आम्हाला पटणार नाही. अनाजी घाबरले. पण देवांचा अधिकार तो धर्मकारणात, त्याचा राजकारणाशी काही संबंध नाही. देवांच्या ताकदीचं पत्र तयार करून ठेवा. आम्ही ते नजरेखालून घालू जी. आणि आमच्या सिंहगडाच्या शहाण्या किल्लेदारांना डांबून ठेवलेल्या घडशांना सत्वर सोडून देण्याची आज्ञा पाठवा. देव सांगतात आणि किल्लेदार ऐकतात. ते चाकर आमचे की देवांचे? त्यांना ताकीद द्या. या उपर असला प्रकार घडला तर आमच्याकडून क्षमा होणार नाही. राजांची पत्रे तातडीने गडावरून रवाना झाली. घडशी सुटले. देवांना आपल्या अधिकारांची चांगलीच जाणीव झाली. देव प्रकरणात राजे जसे अस्वस्थ झाले तसेच दुसऱ्या एका बातमीने राजे आनंदले. एके दिवशी अनाजींनी राजांना खबर दिली, महाराज, समर्थ रामदास स्वामी परळीवर राहायला गेले. कोणी बातमी पाठवली? परळीचे किल्लेदार जिजोजी काटकर यांनी कळवलं आहे. आपल्या आज्ञेनुसार सर्व व्यवस्था गडावर केली आहे. परळीचं भाग्य उजळलं. आता ते संत सज्जनांचं माहेरघर बनलं. अनाजी म्हणाले, खरंच सुंदर नाव आहे. यापुढं परळी म्हणू नका. समर्थांच्या वास्तव्यानं पवित्र केलेला तो सज्जनगड बनला आहे.
आणि त्या दिवसापासून परळीचा सज्जनगड बनला. गोवळकोंड्याच्या कुतुबशहाकडून राजांना भेटीस येण्याचे फरमान आले. राजांनी तशाच सन्मानाने त्या आमंत्रणाचा स्वीकार केला. त्या दिवसापासून राजांचा फड गजबजून गेला. गोवळकोंड्याला मदंडांना पत्रे जाऊ लागली. शेकडो नजरबाज भागानगरच्या मार्गी गुंतले. सेनापती हंबीरराव, येसाजी वगैरे मंडळींना निवडक तगडे नाणावलेले तरुण धाडसी घोडेस्वार निवडण्याची आज्ञा केली. पागेतल्या उमद्या घोड्यांच्या व फौजेतल्या कर्तबगार तरुणांच्या याद्या तयार होऊ लागल्या. वाटा निश्चित करण्यासाठी नजरबाज आधीच पाठवले होते. आडवाटेने जाताना अडचणी येऊ नयेत म्हणून रान तोडणे, दगड फोडणे, सुरुंग लावणे या कामांसाठी नेकजात बेलदार कामाठी गोळा करण्याचे काम सुरू झाले. या मोहिमेचा थाट मोठा होता. नेहमीप्रमाणे ही खडी मोहीम होणार नव्हती. राजांनी छत्रपती पदाला साजेसा डव आखला होता. राजांची छावणी डेरे, शामियाने, राहुट्या यांनी सजणार होती. फौज, पोशाख, अलंकार, निशाणे यांनी समृद्ध होणार होती. अश्वदळाच्या रुबाबात कमतरता राहणार नव्हती. याखेरीज जरी पटका, नगार, नौबती यांसाठी उंचेपुरे सुलक्षणी मोजके हत्ती निवडले होते. राजांच्या 18 कारखान्यांना उसंत राहिली नव्हती. शस्त्रागारातील नामांकित शस्त्रांना चिलखतांना उजाळा दिला. फौजेचा पोशाख, अलंकार, निशाणे ही निश्चित झाली. ही सारी तयारी गडावर चालू असता मोरोपंत मात्र जंजिऱ्याच्या सिद्धीशी झुंज देत होते. दंडा राजपुरी जिंकल्याखेरीज माघारी यायचे नाही असा मोरोपंतांनी निश्चय केला होता. पण प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना यश येत नव्हते. राजांचे लक्ष भागानगरकडे वळले होते. त्यांनी मोरोपंतांना तातडीने माघारी बोलवून घेतले. नाईलाजाने मोरोपंतांना रायगडी परतावे लागले. रायगडावर मोरोपंत राजांच्या समोर उभे होते. मोरोपंतांच्या बरोबर जंजिरा मोहिमेत पराक्रमाची शर्थ करणारे पद्मदुर्गाचे सुभांजी मोहिते, सुभांजी खराडे आणि पाटील राजांच्या मुजऱ्याला आले होते. राजे सर्व हकीकत ऐकत होते. मोरोपंतांनी जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर जाताच किनाऱ्याची झाडी तोडून मोर्चे बांधले. मचव्यांवर तोफा चढवल्या. जंजिऱ्याच्या भोवती मराठी मचव्यांनी रिंगण धरले. जंजिऱ्यावर तोफा बंदुकांचा भडीमार होऊ लागला. पण जंजिरा काबीज होण्याचे चिन्ह दिसेना. मोरोपंत इरेला पडले. मोरोपंतांनी जंजिऱ्याच्या किनाऱ्यावर जाताच किनाऱ्याची झाडी तोडून मोर्चे बांधले. मचव्यांवर तोफा चढवल्या. जंजिऱ्यांच्या भोवती मराठी मचव्यांनी रिंगण धरले. जंजिऱ्यावर तोफा बंदुकांचा भडीमार होऊ लागला. पण जंजिरा काबीज होण्याचे चिन्ह दिसेना. मोरोपंत इरेला पडले. शिड्या लावून जंजिऱ्यात जाण्याचा बेत त्यांनी आखला. त्यासाठी निधड्या छातीचा, समुद्राची पर्वा न बाळगणारा मुलुखाचा माहितगार इसम पंतांना हवा होता. कोळीवाड्याच्या लायपाटलाने हिम्मत बांधली. जंजिऱ्याच्या शिड्या लावण्याची कामगिरी त्याने पत्करली. दिवस ठरला. बेत पक्का झाला. भर रात्री तटाला शिड्या लावून देण्याचे पाटलांनी कबूल केले. पाटलांनी शिड्या लावायच्या आणि पंतांनी जंजिऱ्यात घुसण्यासाठी धारकरी पाठवायचे. शिड्या लावल्या नाही? राजांनी विचारले. जी, शिड्या लावल्या, मोरोपंत म्हणाले. भर समुद्रात जाऊन तुम्ही शिड्या लावल्या? राजांनी विचारले. जी, पाटील अभिमानाने म्हणाले. आम्ही शिड्या लावून यांची वाट पाहत बसलो. पहाट झाली, दिसू लागलं तसे माघारी वळलो. हे ऐकून राजे थक्क झाले. त्यांनी पंतांना विचारले, हे खरं? जी महाराज. धारकरी का गेले नाहीत? महाराज, क्षमा असावी. चूक माझी आहे. रात्री समुद्राला उधाण होतं. मचवेवाल्यांनी अशा उधाणात तटाला शिड्या लागणार नाहीत असा अंदाज बांधला. नावाड्यांनी अंदाज बांधला आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. त्यापायी एक अमोल संधी गमावली. मोरोपंतांनी मान खाली घातली. राजे म्हणाले, पंत, ठीक आहे. झालं ते झालं. अंदाज चुकला हा गुन्हा नाही. आपण परत प्रयत्न करू. पण पंत, अशी संधी केव्हा तरी एकदाच येते. तो क्षण गमावला की त्याची पुनरावृत्ती होत नसते. निसर्गाला ते मान्य नाही. राजांनी मोहिते, खराडे यांना वस्त्रे, पालखी देऊन त्यांचा गौरव केला. राजांची नजर लायपाटलांच्याकडे वळली. आसनावरून उठून ते लायपाटलांच्या जवळ आले.
त्यांची पाठ थोपटून राजे म्हणाले, तुमच्या बहादुरीला तोड नाही. आम्ही तुम्हाला पण पालखीचा मान देत आहोत. लाय पाटील भारावले. ते बोलले, आपण बोलला सेवेचं चीज झालं, पण मी कोळी, पालखी घेऊन कुठं फिरणार? राजे म्हणाले, पाटील असं का म्हणता? आता तुम्हाला आमच्या नजरेतून सुटता येणार नाही. जेव्हा आमच्या भेटीला याल तेव्हा पालखीतून या. हो हो. राजे म्हणाले, पाटील असं का म्हणता? आता तुम्हाला आमच्या नजरेतून सुटता येणार नाही. जेव्हा आमच्या भेटीला याल तेव्हा पालखीतून या. पाटलांचे नेत्र आनंदाने भरले. ते उदार राजांना म्हणाले, महाराज, दर्शनाला अनवाणी पायांनी आलं तरी पायांच्या कातड्यांची लाज वाटते. तुमच्या भेटीला पालखीतनं येणार आम्ही नव्ह. तुम्हाला पाटीलकी कुणी दिली? राजांनी विचारले. बादशहांनी. पाटील, आजपासून आम्ही तुम्हाला सर पाटील हा किताब देत आहोत. पालखीचा मान तुमच्याकडे राहीलच. मग तो वापरा किंवा नका वापरू. राजांची नजर पंतांच्याकडे गेली. राजांनी आज्ञा केली, पंत, लाय पाटलांना एक शानदार गलबत बांधून द्या. त्या गलबताचं नाव द्या पालखी. पाटील, आता तरी पालखीचे मानकरी झालात ना? रात्रीच्या वेळी समुद्राला उधाण असता जागत्या पहाऱ्यात भर समुद्रात उभ्या असलेल्या जंजिऱ्याला शिडी लावणारे लाय पाटील उभ्या जागी भारले गेले. निधडी छातीत पार उचंबळून आली. डोळ्यातून निखळणाऱ्या अश्रूंचेही भान त्यांना राहिले नाही. पावसाळा संपला आणि गडाच्या हालचालींना उधाण आले. अश्वपथके गडाखाली येत मोहिमेचे काम स्वीकारून रवाना होत. नजरबाजांनी आखलेल्या रस्त्याचा विचार होत होता. अष्टप्रधानांच्या समवेत राजे मोहिमेचा बेत पक्का करीत होते. कवी कलश राजज्योतिषांना पाचारण करून त्यांच्याबरोबर प्रयाणाचा मुहूर्त निश्चित करण्यात गुंतले होते. सर्वानुमते विजयादशमीचा मुहूर्त नक्की झाला. कर्नाटक मोहिमेची व्यवस्था चालू असता अंतस्थ राजकारणाला सुद्धा भर आला होता. राजे कैक महिने राज्यापासून दूर राहणार होते. या कालावधीत राज्याची सत्ता कुणाकडे राहणार याचा विचार प्रत्येकाच्या मनात घोळत होता. अनेक वेळा सदरेवर राजांच्या अनुपस्थितीत सोयराबाई येत होत्या. सकाळची उन्हे चढली आणि राजे राजसदरेवर आले. राजांच्या आज्ञेनुसार प्रधान मंडळी सदरेवर आली होती. संभाजीराजेही त्या सभेत उपस्थित होते. सारे मोहिमेचा सर्वतोपरी विचार करीत होते. मोरोपंतांनी शंका व्यक्त केली. आदिलशाही तह पाळील अशी लक्षणं दिसत नाही. किंबहुना तह मोडलेलाच आहे. राजे हसले. म्हणाले, आम्हालाही तेच हवं होतं. निराजी पंत बहादूर खानाशी तह करण्यात गुंतले आहेत. त्यामुळं मोगलांची भीती वाटत नाही आणि अंतर्गत दुहीनं पोखरलेली आदिलशाही कुठल्याही आक्रमणाला उठेल असं वाटत नाही. त्यामुळं तह मोडल्याचा आम्हाला आनंदच आहे. पण तह टिकला असता तर तेवढेच निर्धास्त झालो असतो. अमात्य म्हणाले, फौज घेऊन जात नाही. संकट आलं. अमात्य मनात मुळीच शंका धरू नका. इथं मोरोपंत आहेत. आम्ही सारीच फौज घेऊन जात नाही. संकट आलं तरी मोरोपंत निवारतील. आणि कर्नाटकाच्या मोहिमेत आम्हाला आमचा खर्च करण्याची इच्छा नाही. मोगल मुलुखात लूट करून आपल्याला जमणार नाही. त्याऐवजी आदिलशाही मुलूक जवळचा आणि सोपा आहे. मोगलांच्या तहामुळं हा मुलूक निर्धास्त समजा. कोकणपट्टीबद्दलही आम्ही विचार केला आहे. आम्ही समुद्र किनाऱ्याचे मुलूक जिंकण्यासाठी होनावरकडे जाणार आहोत अशी अफवा आधीच उठवली आहे. त्यामुळं इंग्रज आणि सिद्धी समुद्रपट्टी सांभाळण्यात गुंततील. हंबीरराव फौज घेऊन आदिलशाहीत लूट करतील. आम्हास भागानगर मुलुखात मिळतील. आपल्या संगती कोण येणार? आमच्याबरोबर हंबीरराव, आनंदराव, जेधे, सूर्याजी मालुसरे ही मंडळी राहतील. आणि इथं तुम्ही आहात. मोरोपंत आहेत आणि खुद्द युवराज गडावर राहतील. आता ते लहान नाहीत. काय युवराज? संभाजीराजे म्हणाले, आपल्या आज्ञेचं आम्ही पालन करू. आपण येईपर्यंत आम्ही राज्यकारभार पाहू. अनाजी, मोरोपंत, अमात्य, पंडितराव ही मंडळी एकमेकांकडे पाहत होती.
त्यांच्या नजरेतील चलबिचल पाहून संभाजीराजांच्या चेहऱ्यावर स्मित उजळले. प्रधानमंत्री मंडळांच्या नजरेतील चलबिचल राजांच्या ध्यानी आली. काहीसे अस्वस्थ होऊन त्यांनी विचारले, अनाजी, हे तुम्हाला मान्य आहे? स्पष्ट बोललं तर? प्रधानमंडळाचा निर्णय सदैव स्पष्टच असावा. आपल्या परोक्ष युवराजांच्या हाती सत्ता राहणार असेल तर आपण येईपर्यंत आम्हाला घरी राहण्याची आज्ञा व्हावी. राजे बेचैन झाले. संभाजीराजे संतप्त बनत होते. एक हंबीरराव सोडले तर सारे खाली मान घालून उभे होते. हंबीरराव आवेशाने म्हणाले, अनाजी, हा युवराजांचा अपमान आहे. कवी कलश शांतपणे म्हणाले, अनाजी, राज्य व्यवहार धर्मानुसार युवराजांच्या हाती सत्ता असणं हेच योग्य आहे. तुमची भाषा राजनिष्ठेला शोभत नाही. आम्ही पायांचे चाकर, ते कधी विसरलो नाही. चाकरीत बेईमानी होऊ नये म्हणूनच आम्ही हा निर्णय केला. अकस्मात उठलेल्या वादळाने राजे अस्वस्थ झाले. त्यांनी अनाजींना सांगितले, अनाजी, युवराज मोठे झाले. ते आता जाणते आहेत. पुढची जबाबदारी याहून मोठी. त्यांना अनुभव मिळणं आवश्यक आहे. पण तोच बेत निश्चित करायला हवा. मंत्रिमंडळाच्या निर्णयामध्ये युवराज हस्तक्षेप करणार नसतील तर आमची काही हरकत नाही. संतप्त संभाजीराजे उठून उभे राहिले. त्यांची क्रोधयुक्त नजर अनाजींवर स्थिरावली होती. राजे सदरेत आहेत याचाही त्यांना विसर पडला. ते धारदार आवाजात म्हणाले, मोठीच कृपा. अनाजी, आम्ही सारं ओळखतो. तुम्हाला आपल्या फडामध्ये आणखीन कारकून किंवा हुजरे हवे असतील तर ते घ्यायला आमची हरकत नाही. त्यासाठी खुद्द आमची भर करू नका. युवराज, राजे उद्गारले. आबासाहेब, संभाजीराजे निर्धाराने बोलत होते. ह्यांना एवढी घमेंड असेल तर हाकलून द्या. आम्ही एकटे राज्यकारभार पाहू. पण हेच राहणार असतील तर आमची गडावर राहण्याची इच्छा नाही. आम्ही कुठंही जाऊ. कोणीही आम्हाला आश्रय देईल. संभाजीराजे, काय बोलताहे? राजे कळवळले. राज्याचे युवराज तुम्ही आणि दुसऱ्याच्या आश्रयाची भाषा कशाला काढता? सबुरीनं घ्या. युवराज आणि मंत्रिमंडळ एक विचाराने राहण्यात राज्याचं हित आहे. राज्य तुमचं आहे, अनाजींचं नव्हे. आबासाहेब, हे अनाजींना सांगा. युवराज, अनाजी नम्रपणे म्हणाले, जरा पोक्त विचार करा, संताप आवरा. आम्ही जे म्हणतो त्याला तशीच कारणं असतात. जरा समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर. बस करा अनाजी, आम्हाला काही ऐकायचं नाही. तुम्ही बुद्धिमान. आत्ता निरुपद्रवी म्हणून पुढं सरकवलेलं प्यादं 10 चालीनंतर राजाला भिडतं. शह देऊन मोकळं होतं. आम्हाला बुद्धिबळ जमत नाही. तेवढी दूरदृष्टी आमची नाही. आमचा निर्णय आम्ही सांगितला, आम्ही जातो. संभाजीराजांनी गडबडीने राजांना मुजरा केला आणि ते सदरे बाहेर गेले. सारी सभा अवाक होऊन उभी होती. राजेही झाल्या प्रकाराने स्तंभित झाले होते. क्षणात राजे शांत झाले. त्यांची नजर अनाजीवर स्थिरावली. अनाजी, राज्याभिषेकापासून आम्ही राज्याचे सारे निर्णय तुम्हा मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानं करतो हे तुम्ही जाणता. पण हा निर्णय तुमच्या एकट्याचा आहे की मंत्रिमंडळाचा हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे. अनाजी त्याच निर्धाराने म्हणाले, महाराज, हा निर्णय आम्हा सर्वांचा आहे. हवं तर आपण विचारू शकता. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली. साऱ्यांची नजर झुकली होती. हंबीरराव म्हणाले, सेनापती म्हणून मीही मंत्रिमंडळातच आहे. मला हे पटत नाही. अनाजींनी हंबीररावांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, हंबीरराव, तुमची निष्ठा आम्हाला कळते. अंतर्गत राज्यकारभार मुलुकगिरीपेक्षा निराळा आणि गुंतागुंतीचा असतो. तुमची ही इच्छा असेल तर महाराजांच्या संगती मोरोपंत जातील. तुम्ही सर्व अधिकार हाती घ्या. युवराजांच्या हाताखाली आपण दोघे राहू. राजांनी विचारले, पण अनाजी, एवढ्या निकराचा निर्णय करण्याची काय गरज? युवराजांशी एवढा बेबनाव का? गैरसमज होतो महाराज. हा बेबनाव नाही, हा जबाबदारीचा प्रश्न आहे. राज्य एवढं विस्तारलेलं, अर्धी अधिक फौज बाहेर असणार. एका बाजूला सिद्धी आहे, दुसऱ्या बाजूला आदिलशाही, मोगलाई यांसारखे शत्रू आहेत. काही संकट उद्भवलं तर तडकाफडकी निर्णय करावे लागतील. ते कोणाच्या आधारावर करायचे? का युवराज आता लहान आहेत? हंबीररावांनी विचारले. ते लहान नाहीत, तसेच मोठेही नाहीत. लहान म्हणावेत तर ते पोक्तपणाचा सल्ला मानतील असा भरवसा नाही.
मोठे म्हणावे तर भावनेच्या भरात हट्टापायी केलेला चुकीचा निर्णय तडीस येण्याची त्यांची ताकद आहे. राज्यकारभारात हा जुगार परवडत नाही. आता आम्ही बोललो नाही आणि महाराजांच्या गैरहजेरीत काही अपयश आलं तर त्याची जबाबदारी कोण पेलणार? ठीक आहे अनाजी, आम्ही तुमच्या निर्णयाचा विचार करू. राजे सदरेतून उठले. सारा दिवस ते बेचैन होते, मनाशी विचार करीत होते. सायंकाळी संभाजीराजे कवी कलशांकडे गेले. संभाजीराजे संतप्त होते, पण कवी कलश मात्र शांत होते. संभाजी राजांनी विचारले, आम्ही सदरेतून गेल्यावर काय झालं? काय होणार? युवराज, माझा अंदाज हाच होता. मंत्रिमंडळाला तुमचं अधिपत्य मानवणार नाही. त्यांचा राजांच्यावर जेवढा विश्वास आहे तेवढाच तुमच्याबद्दल अविश्वास. पण आम्ही मंत्रिमंडळाचं काय केलं? ठिणगी पडली तर गवत भरकन जळून जातं, पण त्याच ठिणगीनं कोळसा इंगळाचं रूप घेतो. पूर्व प्रकरणात दुखावलेली मनं ती तुम्ही सावरून घेतली नाहीत. उलट त्यांच्या तोंडावर त्यांची चेष्टा आरंभली. कसली चेष्टा? का? अनाजीसारख्या सचिवांना तुम्ही भर सदरे हे राजांचे लुच्चे सचिव असा उल्लेख करू लागलात, तो कसा सहन व्हावा? राजे, सुज्ञांना शब्दांचे वार फार खोलवर जातात. आम्हाला त्याची किंमत नाही. पुढं काय करायचं सांगा. पुढं आपल्या हातात काय आहे? महाराजांनी मंत्रिमंडळांचा निर्णय मान्य केल्यासारखाच आहे. ते आपल्याला आज्ञा करतील, आपण मान तुकवाल. तेवढे दुबळे आम्ही राहिलेलो नाही. आबासाहेबांना आम्ही सांगितलंच आहे, परत सांगू. युवराज, कलश आपल्या संजाबावरून हात फिरवीत म्हणाले, नकळत तुम्ही बोलून गेलात ते अगदी खरं आहे. ही बुद्धिबळ खेळणारी माणसं डावात मुरब्बी. एखादी चाल अशी टाकतील की तिचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. खुद्द थोरल्या राणीसाहेब आपल्या विरुद्ध आहेत ते विसरू नका. मग तुमचा सल्ला तरी काय आहे? तुम्ही इथं राहणं उचित नाही. मग आम्ही कुठं जावं? युवराज, ते तुम्ही ठरवायचं आहे. या पुढची 2 वर्ष आपल्याला भारी मनस्तापाला कारणीभूत होतील असं दिसतं. मनस्ताप तर आम्ही जन्मापासून भोगतो आहोत. ठीक आहे, आम्ही जातो. पेय घेणार? नको, युवराज म्हणाले. कदाचित आबासाहेबांच्या समोर एखादी हजेरी असेल. संभाजीराजे निघालेले पाहताच कलशांनी सावधगिरीचा इशारा दिला. युवराज, जरा संयमपूर्वक राहा. भावनेच्या भरात बोललेले शब्दही अनर्थाला कारणीभूत होतात. महाराजांनी सारी मोहीम उभी केली आहे. मुहूर्त ठरला आहे, त्यात विरजण पडू देऊ नका. संभाजीराजांच्या अंदाजाप्रमाणेच घडले. महाली येताच त्यांना राजांच्याकडून बोलावणे आले. युवराज राजांच्या महाली गेले. या शंभूबाळ, आम्ही तुमचीच वाट बघत होतो. संभाजीराजे काही बोलले नाही. राजे युवराजांना न्याहाळीत होते. शंभूबाळ, आम्ही एक गोष्ट सांगितली तर ऐकाल? आपली आज्ञा केव्हाच डावलली नाही. जरा शांतपणे विचार करा. आम्ही मोहिमेवर जाताना निश्चिंत मनानं जावं असं आम्हाला वाटतं. त्यासाठी माजोरी मंत्रिमंडळाची ताबेदारी पत्करावी अशी आपली आज्ञा आहे काय? युवराज, क्षणभर राजांचा आवाज वाढला. दुसऱ्याच क्षणी ते नेहमीच्याच आवाजात म्हणाले, असे भडकत जाऊ नका. आम्ही संतापलो नाही. राजे हसले. म्हणाले, हाही संतापाचाच भाग. तुम्हाला तो शोभतोही. शंभूबाळ, तुमच्यात आणि आमच्यात खूप फरक आहे. आम्ही तुमच्यासारखे जन्मजात युवराज नव्हतो. मासाहेबांचं बोट धरून जेव्हा आम्ही पुण्यात प्रवेश केला तेव्हा आमची जहागीर उजाड होती. राज्याचा साधा पाटील सुद्धा आम्हाला नावाचे राजे म्हणत होता. दादोजींच्या आणि मासाहेबांच्या शिकवणीखाली आम्ही मोठे झालो. महार, मांग, कोळी दिसेल तो माणूस आमचा स्वकीय बनला. दादोजीही कारभारीच होते, राज्याचे नव्हे, जहागिरीचे. पण त्यांचा दरारा थोरल्या महाराजांच्या इतकाच वाटायचा. जगदंबेच्या आशीर्वादानं आणि आमच्या कर्तृत्वानं आम्ही राजे बनलो. माणसं हाताशी धरली, विश्वास दिला, घेतला, एकमेकांच्या चुका सांभाळल्या. अनाजी, मोरोपंत यांसारख्या माणसांनी तेवढे कष्ट घेतले. राज्य उभारणीत या माणसांचा फार मोठा वाटा आहे. युवराज, जन्मजात हक्कानं तुम्ही युवराजपद गाजवू पाहता, मग राज्य उभारणीसाठी ज्यांनी जीव गहाण टाकले त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव का होऊ नये? तोही त्यांचा हक्क नाही का? मग राज्यात आम्हाला काही स्थान नाही असं कोण म्हणतं?
पण राजा हा एकटाच स्वामी नसतो. प्रजा, अधिकारी, फौज, सेनापती यांच्या कर्तृत्वावरच त्याचं राज्य पण टिकतं ना. स्वामित्व गाजवलं जातं ते अधिकाराच्या जोरावर नव्हे, ते कर्तृत्वानं सिद्ध व्हावं लागतं. संधी मिळाली तर आम्ही ते सिद्ध करून दाखवू, तेच आम्ही ठरवलं आहे. जी, आम्ही तुम्हाला प्रभावळीचा सुभा देऊ. आम्ही येईपर्यंत तुम्ही तो चालवून दाखवा. जरूर चालवून दाखवू, पण मंत्रिमंडळाचा त्यात हात नसावा. त्याची चिंता करू नका. तुम्हाला हवी ती माणसं तुम्ही निवडा. स्वतंत्र फौज घ्या. खर्चाची तजवीज करून घ्या. आम्ही येईपर्यंत तुमच्या कर्तृत्वावर प्रभावळीचं राज्य चालवून दाखवा. असं राज्य करा की प्रधानमंत्री मंडळाला तुमचं कर्तृत्व पाहून अचंबा वाटावा. आम्हाला जगल्याचं सार्थक वाटावं. युवराज समाधानाने आपल्या महाली गेले. राजांच्या बेचैनीला थोडा आराम मिळाला.